आली आली भाग्यलक्ष्मी। ए थांब, चित्रा तुला नाही विसरू शकत मी। चित्रा कुठे चाललीयस? चित्रा प्लीज थांब, तू जाऊ नकोस। तू जा। काय झालं? तू स्वप्न पडलं का तुम्हाला? कोणाचं तरी नाव सतत घेत होता। कामिनीबाई जिवंत आहेत? सरिता तू आणि यावेळी? ते सगळं मी तुला नंतर सांगते। आई कुठे? आई माहेरी गेल्यात कोकणात। का? अगं आजोबांना बरं नाहीये ना, म्हणून त्यांना भेटायला गेल्यात। जय हो बाप्पाजी। बोल बाबा कदम। बाप्पाजी, ही एक धक्कादायक बातमी आहे, आणि ती बातमी जर का तुम्ही ऐकलीत ना तर तुमचा विश्वासच बसणार नाही। काय झालंय बाबा कदम? बाप्पाजी, कामिनीबाई जिवंत आहेत। बाबा कदम काय बोलतोयस तू? अरे कामिनीच्या अंत्यविधीला आम्ही स्वतः हजर होतो। तुला काहीतरी गोंधळ होतोय। कामिनीबाई जिवंत आहे तर ती आपल्या घरी का जात नाही? हो, त्या घरी जाण्याच्या अवस्थेत नाहीयेत। हो, त्यांच्या ताकदच राहिली नाही, बेशुद्ध पडल्यात। बाबा कदम तू एक काम कर, त्या कामिनीबाईला आपल्या गावाबाहेरच्या घरामध्ये घेऊन चल, आम्ही तिथं पोहोचतोच आहोत। जय हो बाप्पाजी। काय रे? हे सारे खरं खरं सांग, दोरी कोणी सोडली? मला नाही माहिती। रेणुकाईची शपथ घेऊन सांग। मला खरंच नाही माहिती। म्हणजे सारे माफ करा मला। तू दोरी सोडलीस? माफ कर। एक विचारू? हा विचारा। चित्रा कोण आहे? तुम्हाला कोणी सांगितलं हे नाव? ते महत्वाचं नाहीये, मला सांगा या चित्राचं तुमच्या आयुष्याशी काय मी विचारलं, तुम्हाला कोणी सांगितलं हे नाव? तुम्ही स्वप्नात तिचं नाव बडबडत होता। देवीने कौल दिला म्हणजे तो खोटा नाही होणार। तर मी आज मूर्ख, मी आता कौलावर विश्वासच ठेवला नाही। तुम्हाला ठावाय, जेव्हा गावातली समधी लोक वांझुटी म्हणून हिनवायचे तेव्हा सारखं वाटायचं देवीने एकतरी मूलपदरात टाकायला हवं होतं। पर तशातच देवीनं कौल बी दिला। का कोण जाणं, तो बी मला खोटाच वाटला। जे काही नाही, आता देवीच्या पायावर डोसकं ठेवून तिची माफी मागणार आहे मी। बाबा मला क्षमा करा, मला क्षमा करा, पण प्लीज असा बोला धरू नका, खूप त्रास होतो। पाहुणी म्हणून आलीस, पाहुणी म्हणून राहा। आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करायचं असे संस्कार आहेत या घरचे। राहणं झालं की निघून जा। तुमचे आत्तापर्यंतचे सगळे गुन्हे माफ। हे मोठं हुकुमाचं दान आमच्या हातात पडलंय, हुकुमाचं पान आमच्या पदरात आलंय। पर बाप्पाजी, या इथं व्यवस्थित होऊन घरी जातील, मग आपल्याला काय फायदा? बाबा कदम, एखाद्या व्यक्तीचा कसा फायदा करून घ्यायचा ते आमच्या पुरेपूर लक्षात आहे। कामिनीबाई जिवंत आहेत आणि त्या या बंगल्यात आहे, ते जर कोणाला कळलं तर या बंगल्याच्या पाठीमागं तुम्हाला जिवंत गाडून टाकू आम्ही। बाप्पाजी, पुन्हा अशी चूक नाही होणार।